नमस्कार. तन्वीशता टॅबलेट्स कविता स्पर्धेच्या निकाल सोहळ्यात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज ह्या निकालासाठी आपले जे माननीय परीक्षक आहेत ते दोघंही इथे आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज फोन करून मेसेज करून मला तुम्ही सगळे स्पर्धक विचारत होतात की आमचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर ती घडी आता आलेली आहे, तो क्षण आता आलेला आहे आणि आज केवळ फक्त स्पर्धेचा निकालच नव्हे तर त्याबरोबर कविता कशी करावी, कविता कशी जगावी ह्याचं मार्गदर्शन आज आपल्या दोन्ही परीक्षकांकडनं तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. आपण जेव्हा तन्वी गेली 30 वर्ष वेगवेगळ्या स्पर्धा घेते आणि प्रचंड प्रतिसाद म्हणजे असंख्य लोकांनी यात भाग घेतलेला आहे आणि ती लहान मुलं आता जेव्हा सांगतात की आता आमची पुढची पिढी पण ह्या स्पर्धात भाग घेते, लहान मुलांच्या स्पर्धात, आणि आम्ही आता तुमच्या पुढच्या गटामध्ये भाग घेतोय पण आम्ही भाग घेणं सोडलं नाही, तेव्हा माझ्या लक्षात येतं की स्पर्धा ही का हवी असते. तर स्पर्धा ही फक्त बक्षीस मिळवण्यासाठी नव्हे तर स्वतःची प्रगती करण्यासाठी आणि आपण काय नवीन सर्जनशीलता दाखवू शकतो हे शोधण्यासाठी असते. आणि म्हणून अशाच स्पर्धा आपण वेळोवेळी घेत असतो आणि ह्या वेळेला आपण ह्या मे 2025मध्ये कविता स्पर्धा आयोजित केली. जसं तन्वीशता टॅबलेट हे तुमच्या शरीराला बरं करतं तसं कविता किंवा कवितेतला जो रसास्वाद आहे तो तुमच्या मनाला आनंद देत असतो, मनाला बरंसुद्धा करत असतो. आणि म्हणूनच ही जशी आरोग्यसेवा आणि ही स्वास्थ्यसेवा स्वस्थ राहण्यासाठी आपण वेगवेगळे छंद जोपासणं हे गरजेचं असतं. त्यातनं ह्या स्पर्धांचा उगम मी केला. लहानपणी बालमोहन शाळेत शिकत असताना अनेक स्पर्धात भाग घेतला, अनेक बक्षिसं मिळवली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अगदी दरवेळेला काही पहिलं बक्षीस मिळायला पाहिजे असं नसतं, पण त्या प्रत्येक स्पर्धेतनं आपण काहीतरी शिकत असतो आणि आपल्याबरोबर घेऊन आपल्या आयुष्यात ते जोडत असतो. आणि म्हणूनच ह्या स्पर्धा हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक करण्यासाठी वेळोवेळी दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा तन्वी घेऊन येत असते. असंच त्याच्यात सहभागी होत राहा. ही जी आजची कविता स्पर्धा आहे तर त्याच्यामध्ये आपण 3 विषय दिले होते: माझा महाराष्ट्र, माझी आई आणि उन्हाळा. आता यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश असं आपण भाषा माध्यम ठेवलं होतं. इंग्लिश आणि हिंदी कमी आल्या एंट्रीज, पण मराठीच्या भरपूर कविता आल्या आणि त्यामुळे मला दोन्ही परीक्षकांनी सांगितलं की आमच्या डोक्याला खूप भरपूर खाद्य तन्वीशता टॅबलेट्सनी दिलं आहे. तन्वीशता टॅबलेट म्हणजे निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली. 2 तन्वीशता घ्या आणि तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्ती स्फूर्तीसाठी एक बेस्ट टॉनिक म्हणून प्रत्येकाला कुटुंबातल्या द्या. आणि हे करताना कधी आपण डोकं दुखलं, थकवा जाणवला, शांत झोप नाही आली तर त्या वेळेला परत तन्वीशता घ्या. रात्री झोपताना एक गोळी चघळून खाल्ली की शांत झोप लागते. आणि त्याचबरोबरीने ॲसिडिटी झाली, जळजळ झाली, डोकं दुखलं तर 4-4 तन्वीशता त्यावेळेला आपण घेऊ शकतो. आता हे सगळं आपल्या तन्वीच्या पुस्तिकेत आहेच, त्यामुळे तुम्हाला ही पुस्तिका हवी असेल तर माझा जो नंबर येतो 7045589981 त्यावर जर तुम्ही मला मेसेज केलात की तन्वी पुस्तिका पाठवा तर ही मी नक्की पाठवेन. आता पहिल्यांदा आपले परीक्षक जे इथे आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. आजचे आपले प्रमुख परीक्षक आणि या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य अशोक बागवेजी सर यांना आपण त्यांचं स्वागत करूया आणि छोटीशी तन्वीशतातर्फे गिफ्ट देऊया. आमचे गुरुवर्य आहात तुम्ही. हां, चालेल. गुरुवर्य असलं म्हणून बरंच पाहिजे. आपण ही स्पर्धा जी घेतली कविता स्पर्धा त्याचे प्रमुख परीक्षक अशोक बागवेजी यांचा आपण सत्कार केला. त्याचबरोबरीने प्रथम फेरीचे परीक्षक श्रीयुत कविवर्य सतीश सोळांकुरकरजी यांनी सुद्धा खूप मेहनत घेऊन हे काम केलेलं आहे, तेव्हा त्यांचंही आभार मानावे तेवढे थोडे आहेत. तर त्यांचाही आपण छोटीशी भेट देऊन सत्कार करूया. नमस्कार सतीशजी. नमस्कार. आज आपल्याकडे आपल्या कविता स्पर्धेला हे 2 दिग्गज कविवर्य लाभले हे आपलं भाग्य आहे. आणि खरंच स्पर्धकांनो मला तुम्हाला असं सांगायचं आहे की ह्याच्यानंतर तुम्ही जे त्यांचे संवाद तुमच्याबरोबर होणार आहे तो तुमच्यासाठी फार मोलाचा आहे, तुमची कविता अधिक चांगली होण्यासाठी किंवा अधिक रसदार होण्यासाठी. आणि म्हणून पहिल्यांदा आपण दोघांची ओळख करून घेऊया आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. बागवे सर यांच्याविषयी महाराष्ट्राला वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाही, इतकं त्यांचं कार्य आहे. त्यामुळे नुसतं अशोक बागवे इतना नाम ही काफी आहे असं म्हणायला हरकत नाही. कवितेच्या क्षेत्रात आपण त्यांना ओळखतोच, पण MA गोल्ड मेडलिस्ट आहेत, म्हणजे जिथे जातील तिथे पराक्रम गाजवतील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि 35-37 कविता संग्रह, 5 ललित गद्य संग्रह,
झेन कथासंग्रह, प्रिय सालस ही कादंबरी, 5 नाटकं, 10 एकांकिका, 4 समीक्षा संग्रह, 3 सदर लेखन, तसंच दूरदर्शन आकाशवाणीवरचे कार्यक्रम, त्यानंतर 83-84 मध्ये जी अखिल भारतीय महामंडळ साहित्य संमेलनं झाली त्यातल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष ठाणे आणि चिपळूण इथे, त्यानंतर अमळनेर इथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तिथल्या परिसंवादाचे ते अध्यक्ष होते. 400 व्याख्यानं त्यांनी दिली आहेत. एवढंच नव्हे तर 10वीच्या CBSE बोर्डाच्या पुस्तकामध्ये मराठीच्या माझा मराठीचा बोल ही बागवे सरांची कविता आहे. म्हणजे पुढच्या पिढीचे कवी म्हणून सुद्धा हे आद्य कवी आहेत. आणि मी तर त्यांना चैतन्य रवी कवी अशी उपमा देते, कारण ते चैतन्य रवी कवीचेच कवितेतले, कारण त्यांनी खरोखर चैतन्याचा संचार त्यांच्या मुखातल्या सरस्वतीद्वारे होत असतो. आणि त्यामुळे आज तुम्ही जे मी हे सांगितलं ना हे फार कमी आहे, कारण 8 नाटकातली त्यांनी नाट्य गीतं लिहिलेली आहेत आणि 15 सिनेमातली गाणी त्यांनी लिहिलेली आहेत, गीतलेखन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपलं त्यातलं गोजिरी म्हणून जो मी सिनेमा प्रोड्यूस केला होता तन्वी प्रोडक्शन्सतर्फे, मी आणि डॉक्टर मानसी यांनी, तर त्या सिनेमामध्ये परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते हे जे गाणं आहे ते बागवे सरांनी लिहिलं होतं आणि त्याला झी गौरवचा सर्वोत्कृष्ट गीतलेखक पुरस्कार त्या 2007 साली मिळाला होता. आपण ते गाणंसुद्धा मला वाटतं ऐकूया प्रेक्षकांना, म्हणजे त्यांनासुद्धा त्या गाण्याचा आनंद घेता येईल. परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते, परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते. निघता निघता वाटच वळते, पावलात घुटमळते. असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते. डोळ्यांमधला ढगा आडचा पाऊस येतो, प्रतिबिंबांचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो. डोळ्यांमधला ढगा आडचा पाऊस येतो, प्रतिबिंबांचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो. दूर दूर पण पुन्हा नव्याने वीज अशीच चमकते. असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते. कधी हसरा दुखरा क्षण यावा, निघून जावा. कधी हसरा दुखरा क्षण यावा, निघून जावा. कधी अचानक जावे जखमाच्या गावा. लपवून आसू हसरे गाणे मना मनात उमलते. असेच काही घडते,
असेच काही घडते, असेच काही घडते. त्याचबरोबर मागवे सरांना महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत, बालकवी, गदिमा पुरस्कार, कोमसापचे आरती प्रभू, नाग देशपांडे पुरस्कार, म्हणजे तुम्ही म्हणा तो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता त्यांना पुरस्कार देणं हे पुरस्कार देणाऱ्यांची शान वाढवणार आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच अगदी झी गौरव पुरस्कार जसा मिळाला तसा ठाणे गौरव असेल, नगररत्न असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार, अगदी शाहीर दादा कोंडके पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, आउटस्टँडिंग अचिव्हमेंटसाठी पुरस्कार, नवरत्न पुरस्कार, साहित्य सिंधू पुरस्कार, असे कितीतरी अगणित पुरस्कार त्यांना मिळालेले. त्यामुळे आपण सगळ्यांनी ही सगळी ओळख ऐकल्यानंतर अचंबित झाला असाल की एक कवी त्याचं महाराष्ट्रभर एवढं गुणगान होत असतं आणि त्याचं एवढं मोठं कर्तृत्व आहे. तेव्हा आज तुम्ही किती भाग्यवान आहात की तुमची कविता त्यांच्या नजरेखालनं गेली आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, हे कायम लक्षात ठेवा. आता आपले जे दुसरे परीक्षक आहेत सतीश सुळांकुरकरजी, हे सुद्धा खूप मोठे कवी आहेत. मुंबई महाविद्यापीठातली मानसशास्त्राची पदवी त्यांनी घेतलेली आहे. त्यांचे सुद्धा कविता संग्रह 10-11 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. एक दीर्घ कविता संग्रहसुद्धा आहे, 4 ललितलेख संग्रह आहेत, 4 शीर्षक गीतं त्यांनी लिहिलेली आहेत, 3 मोठ्या पुस्तकांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर 5 भाषात म्हणजे हिंदी, इंग्लिश, मल्याळम, कन्नड आणि तमिळ या भाषात त्यांनी कवितांचे अनुवाद केलेले आहेत. तेवढंच नव्हे तर 84 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे झालं त्यात कविता संमेलन जे होतं त्याचं सूत्रसंचालनसुद्धा सतीश सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर रुजवात नावाचा कार्यक्रम ते सादर करतात अश्विनी भुईर आणि तो फार सुंदर असा कवितेशी रुजवात असा हा कार्यक्रम असतो. त्यांनासुद्धा जनकवी पी सावळाराम पुरस्कार, त्यानंतर सरकारचा मेरिटोरियस पुरस्कार, पद्मश्री दया पवार पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार, म्हणजे इतके पुरस्कारांची मोठी यादी आहे की आपण हा जर कार्यक्रम करायचा म्हटलं तर त्यांच्या ओळखीतच आपला सगळा कार्यक्रम संपून जाईल, इतकी ह्या दोघांची ओळख आहे. इतके ते दिग्गज असे कवी आहेत आणि त्यामुळे आज हे दोघं आपल्याकडे आले. पहिल्यांदा मी त्यांचं स्वागत करते आणि मनपूर्वक आभार मानते की तुमच्यामुळे आमच्या कविता स्पर्धेची शान वाढली आहे. आणि आता ह्या कवितेवर प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला आणि महाराष्ट्रातल्या अगदी खेड्यापाड्यापासून मोठ्या शहरातनं वेगवेगळ्या सिटीजमधनं लोकांनी ह्या कविता स्पर्धेसाठी आपली कविता पाठवली आहे. तर पहिल्यांदा प्रमुख परीक्षकांना आपण अध्यक्ष म्हणून शेवटी बोलायला सांगू. त्याच्या आधी आपले प्रथम फेरीचे जे परीक्षक कवी सतीश सुळांकुरकरजी यांना मी विनंती करते की ह्या स्पर्धेविषयी हे परीक्षण करताना तुम्हाला आलेले अनुभव, कविता ज्या लेखकांनी लिहिलेल्या आहेत कवींनी, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांना तुमचं काय एक सल्ला तुम्ही द्याल हे सांगा. त्यानंतर बागवेजी त्यांचं मत मांडतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर हा निकाल जाहीर होणार आहे ह्या स्पर्धेचा. हा निकाल जाहीर झाल्यानंतर ही बक्षिसं जी आहेत ती विजेत्यांना घरपोच पाठवली जातील. ट्रॉफी आणि बक्षिसं ही तुम्हाला घरी मिळणार आहेत आणि खरोखर हा यूट्यूबवरनं लोकांना बघताना तुम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटणार आहे. तेव्हा सतीशजींना मी विनंती करते की आपलं मनोगत त्यांनी मांडावं. नमस्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवर्य आदरणीय बागवे सरसोबत आहेत आणि हा एक आनंदाचा भाग आहे. म्हणजे मला तर वाटतं की गेल्या 25-30 वर्षामध्ये हा योग अनेक वेळेला मला आलेला आहे आणि हे मला वाटतं कवितेचं संचित असावं माझ्या. आणि मेधाताई तुम्ही आहात सोबत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझी 3 पुस्तकं मी भेट देण्यासाठी मेधाताईंना देण्यासाठी आणलेली आहेत. 2 बालकविता संग्रह आहेत. एक शाळेमध्ये गाव, एक आहे बल्लू मॉनिटर आणि एक केशर दिव्यांची माळ अशा प्रकारचा माझा एक ललित लेख संग्रह आहे. तर हा त्यांना मी देतो आणि त्याने तो स्वीकारावा, त्याच्यावरचा आपलं अभिप्राय त्याने आम्हाला कळवावा असं. नक्की अभिप्राय कळवेन. आणि ह्या दोघांमध्ये लपलेले बालकवी सुद्धा आपल्याला ह्या निमित्ताने आज कळत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि खूप आनंदाची संध्याकाळ आहे. अशा खूप कमी संध्याकाळ कलावंताच्या आयुष्यामध्ये येतात की अशा संध्याकाळ हवीशी वाटते. म्हणजे अगदी साधं आता का बोलायचं झालं तर सरांनी चहा बनवण्यापासूनची इतकी सबराई आमची इथं झाली. तर इतक्या कलावंताला एवढा मोठा मान कुठे दिला जातो असं मला वाटत नाही. आणि घरगुती आहे सगळं हे वातावरण, छान वाटतं आहे.
कविता स्पर्धा तन्वीशता टॅब्लेट्स घेते हे मी जेव्हा पहिल्यांदा फोनवर मला ऐकायला मिळालं तेव्हा मी थोडासा अवाक झालो होतो. म्हणजे मला त्याचं कनेक्शन कळत नव्हतं. म्हणजे एकीकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतकी मोठी कंपनी आहे, नाव आहे, इतकं मोठं त्यांचं नाव आहे, तर ही मंडळी कवितेच्या प्रांगणामध्ये नेमकं काय करत असतील किंवा का असं त्यांना वाटलं असेल असा प्रश्न माझ्या मनामध्ये होता. आणि नेमका कसा प्रतिसाद असेल, लोक खरंच कविता पाठवतील का, त्याला प्रतिसाद मिळेल का, असे अनेक प्रश्न होते. आणि मग जेव्हा खऱ्या अर्थानं कविता माझ्याकडे आल्या आणि जेव्हा मी ते सगळं पाहायला लागलो तेव्हा एकेका प्रश्नाची उकल माझ्याकडे होत गेली. साधं असं आहे की तन्वीशता टॅब्लेट्स आणि त्यांची जी सगळी आरोग्यदायी उत्पादनं आहेत त्यातून ती शरीराची काळजी घेतात, पण ते करत असतानाच मानसिक आरोग्याची जडणघडण जपण्याचा एक खूप मोठा प्रयत्न आपण करतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं याचं अनुकरण व्हायला पाहिजे. ते कितीपत होईल मला माहिती नाही. आणि अशा प्रकारे कवींना एकत्र आणणं आणि मी तो सगळा जेव्हा माझ्याकडे ते कविता आल्या तर मला तेव्हाही वाटत होतं की एक 50, 60, 70पर्यंत काहीतरी कविता माझ्याकडे येतील आणि मी हो म्हटलं तर मला काही अडचण नाही असं तेव्हा वाटत होतं. आणि मी जेव्हा ती फाईल बघितली तेव्हा 176 कविता माझ्याकडे तेव्हा आल्या आणि मी म्हटलं की आता मला तन्वीशता टॅब्लेटचे दोष वाढवावे लागणार आहेत, कारण एका गोळीमध्ये हे काम होणारं नाही आहे. गमतीचा जर भाग सोडला तर मला खूप आनंद यासाठी झाला की एखाद्या कविते स्पर्धेसाठी इतक्या प्रमाणात कविता येतात तर ते कवींचं यश तर आहेच, त्यांचं कौतुक तर आहेच, पण जी संस्था ती कविता स्पर्धा आयोजित करते त्यावरचा तो विश्वास आहे असं मला वाटतं. आणि गेल्या इतक्या वर्षांमध्ये तुम्ही जे काम करतात ना त्याची पोचपावती म्हणून हा जो रिस्पॉन्स मिळालेला आहे किंवा इतक्या सगळ्या कविता आलेल्या आहेत. आणि मग ते कवितांचं वाचन सुरू झालं आणि मी त्याच्यामध्ये गुंगत गेलो नंतर. म्हणजे स्पर्धाचं कसं असतं की परीक्षक म्हणून काम करतानाचा एक वेगळा आनंद असतो. मी तुम्हाला एक छोटासा गमतीचा किस्सा सांगतो. आज सरांच्या जवळ मी बसलेलो आहे, पण त्याच्या आधीचा एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. आम्ही जेव्हा नव्यानं कविता लिहायला सुरुवात केलेली होती तेव्हा कविता स्पर्धा व्हायच्या आणि मग आम्ही कविता पाठवायचो तिकडे आणि मग ते कविता वाचन असायचं आणि मी त्या हॉलमध्ये आम्ही असं जायचो आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला कळायचं की तिथे बागवे सर परीक्षक म्हणून आहेत आणि असंख्य वेळेला मी त्या कविता स्पर्धेतून माघारी पळून आलेलो आहे. म्हणजे बागवे सर असताना काय कविता सादर करणार असं म्हणून मी तिथून पळून गेलेलो आहे. आणि मला वाटतं की ते तिथून माझं जे तेव्हाचं जे पळून जाणं होतं ते आता त्यांच्याजवळ आणून बसवण्यामध्ये कारणीभूत झाल्याची शक्यता आहे असं मला वाटतं. हे सांगण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की आपल्याला एका ठिकाणी कळायला लागतं की आपण इथे बोलू शकतो का, आपण इथे आपली कविता सादर करू शकतो का, आपण इथे एखादी कविता पाठवू शकतो का, याचा विचार करून जेव्हा आपण कविता पाठवतो ना तर तो एक कवितेला, कविता लिहिणाऱ्याला आणि जो परीक्षक असतो त्यालाही तो आनंदाचा भाग आहे असं मला वाटतं. 3 वेगळे वेगळे विषय होते. उन्हाळा होता, महाराष्ट्र माझा होता आणि आई. आई हा विषय तर म्हणजे असं म्हटलं जातं की पाऊस आणि आई यावर जर लिहिलेलं नाही तर कवीच नाही. म्हणजे जगातला कुठलाही कवी जर तुम्ही घेतला तरी त्यानं आईवर आणि पावसावर लिहिलेलंच असलं पाहिजे. पण उन्हाळा आणि महाराष्ट्र माझा असे 2 वेगळे विषय होते आणि त्या सगळ्या कविता एकत्र आल्यानंतर माझं पहिलं काम हे होतं की विषय घेऊन त्या सगळ्या कविता मी सगळ्या एकत्र होत्या त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या केल्या. आई या कवीच्या संदर्भातल्या काही विषयावरच्या कविता होत्या. खरं म्हणलं तर विषय देऊ नये असं म्हणतात, पण विषय दिले गेले होते त्यामुळं त्याचं ते असं एक वेगळं वेगळेपण सगळं असं 3 कवितांचे 3 असे विषयाप्रमाणे वेगळेकण करून त्यातून कशा कविता वाचता येतील असं. आणि ते खूप जिकिरीचं काम असतं. म्हणजे परीक्षक म्हणून काम करत असताना आमच्या मनामध्ये एक गोष्ट नेहमी नक्की असते की एखाद्या ज्याची कविता चांगली नाही त्याला एखाद्या वेळेला बक्षीस मिळालं नाही तरी चालेल, पण एखादी चांगली कविता सुटू नये. आणि आमचं दुसरं एक त्याच्यामध्ये लक्ष असं असतं की यातून एखादा चांगला कवी आमच्या नजरेत येतो का जो आम्ही आजवर वाचलेलाच नाही आहे, जो आम्हाला आजवर माहिती नाही आहे, तर मग कुठलाही असू शकतो. तर तो एक शोध सुरू असतो आणि मग त्याच्या कवितेकडे तो पुढे कसं लिहील किंवा पुढे त्याचं काय येईल, तर त्याची बीजं त्याच्यामध्ये कुठे दिसतात का, अशा प्रकारचा एक अभ्यास म्हणून पण ती कविता आपण परीक्षण करताना ह्या सगळ्या गोष्टींचं भान. आणि अर्थात बागवे सरांच्याकडूनच त्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या त्या काळामध्ये समजावून सांगितल्या गेल्या आणि त्या आम्ही थोड्याफार समजावून घेऊ शकलो. त्याचा फायदा असा होतो आहे. आणि परीक्षक करत असताना बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती आहे ना की हे कदाचित मी आता जाहीर बोलतो आहे की संस्था असतात ना त्या बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये ना
त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये सांगणं असतं की अमुक तमुक, हां असं असतं की अमुक करायला पाहिजे, तमुक करायला पाहिजे. किंवा मला डॉक्टर मॅडमचं किंवा ह्यांचं या तन्वीशता टॅबलेट सगळ्या ग्रुपचं कौतुक असं मला करावं. त्यांनी माझ्याकडे फाईल दिली आणि त्यांचं काम संपलं. आणि मग त्यांनी मला जो फोन केला तो फक्त की तुमचा रिझल्ट तयार झालेला आहे का. मध्ये त्यांचा एकही फोन मला आला नाही की तुम्ही त्याच्यावर काय करताय, किती दिवस लागत आहेत आणि तुम्ही कसं काम, काहीही नाही. म्हणजे इंटरफरन्स किंवा त्याच्यामध्ये मध्ये जी गडबड करतात ना तशा प्रकारचं कुठलंही काहीही गोष्ट इथं घडली नाही. आणि मला पूर्ण त्याच्यामध्ये ती सूट देण्यात आलेली होती. त्यामुळे मला माझ्या पद्धतीने शांतपणे अतिशय नीटपणे ते सगळं वाचून त्याच्यावर काम करता आलं. आणि हे खूप कमी ठिकाणी होतं. म्हणजे इंटरफरन्स झालं की काय होतं की ते माइंड मग डिस्टर्ब होऊन जातं आणि मग त्याच्यामध्ये काम करताना मजा येत नाही. तसं झालं नाही. किती कविता निवडायच्या, किती बक्षिसं द्यायची, किती त्यातले तुम्ही विशेष उल्लेखनीय करणार आहात आणि प्रोत्साहनपर देणार आहात हेही तुम्हीच ठरवा असंही त्यांनी सांगितलेलं होतं. आणि मग ते सगळं मी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तीनदा बघितलं, त्याच्यावर काम करत गेलो. मग सरांच्याकडे गेलो, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि असं करून तो सगळा रिझल्ट्स आज तुमच्यासमोर येणार आहे. बागवे सर बोलणार आहेतच कवितेविषयी. मी कवितेविषयी बोलणं इतका मोठा नाही, तर पण एक 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. त्या अशा आहेत की एखाद्या ठिकाणी कविता आपण जेव्हा पाठवतो तेव्हा ती कविता पाठवताना खूप काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे ती ज्या पद्धतीने आपण पाठवतो तिचा टाईप सेट असेल किंवा ते लिहिणं असेल, ज्या पद्धतीनं ते लिहिलं जातं, ज्या पद्धतीनं ते टाईप करून पाठवलं जातं, ते त्याचं प्रेझेंटेशन जे आहे, कारण तो कागद जेव्हा त्या परीक्षकाच्या समोर जातो त्यावेळेला त्यातून तो कवीचा चेहरा शोधत असतो, त्याच्या कवितेमध्ये त्या कवीचा चेहरा दिसत असतो. तर ते सगळं ते समजावून घेऊन असं छान प्रेझेंट कसं आपण करतो, एखादं गिफ्ट देताना आपण कसं छान रॅप करून देतो, भले आतमध्ये काय एखादं छान गिफ्ट असं पार्सल असं आपल्या हातामध्ये आलं की आपलं अरे क्या बात आहे, फार सुंदर आपल्याला वाटतं ना असं घेताना. तर ते तशा प्रकारे कविताचं प्रेझेंटेशन असायला पाहिजे असं मला वाटतं. अर्थात बऱ्यापैकी कविता त्या तशा पद्धतीनं माझ्याकडे आल्या, काही त्याला अपवादी होते, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कविता लिहिणं हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे अगदी काहीतरी एखादी स्पर्धा जाहीर होते आणि मग मला आता कविता लिहिलीच पाहिजे म्हणून ती कविता लिहायची आणि मग तिकडे पाठवायची, असं न करता ती कविता लिहिल्यानंतर आपल्यापैकी जे कोणी पुढे मागे असतील, आपल्या जवळपास कोणी असतील, लिहिणारे असतील, चांगले साहित्यिक असतील, त्यांच्याकडे जाऊन चर्चा करता येणं शक्य आहे की मी ही अशी एक कविता लिहिलेली आहे, अशा प्रकारची एक स्पर्धा आलेली आहे, तर मला ही पाठवायची आहे, मग ही पाठवू शकतो का, की याच्यामध्ये मला आणि काय करायला पाहिजे. किंवा एक 2-3 कविता लिहिल्या अशा समजा, तर त्यातली कुठली चांगली कविता आहे ती मी लिहू शकतो का, पाठवू शकतो का, असा विचार करून जर पाठवलं तर आपल्यातलं बेस्ट त्यांच्याकडे देण्याची शक्यता जास्त असते असं मला वाटतं. पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे ती एक स्पर्धा आली, काहीतरी उन्हाळा कविता लिहा किंवा आई कविता लिहा, त्या आईवरची कविता लिहायची किंवा आधी कुठली तरी कविता लिहिलेली असेल ते घ्यायची आणि भराभरा ते पाठवून द्यायची, असं न करता पुढच्या वेळेला ज्या वेळेला कविता स्पर्धा होणार आहे ना त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करा. त्याच विषयावर आधी काही लिहिलं गेलं आहे का. आई म्हटलं तर मी आत्ता जसं म्हणालो की असंख्य कविता तुम्हाला आईच्या संदर्भातल्या तुम्हाला वाचायला मिळतील. कविता संग्रहसुद्धा आहेत, पूर्ण आई या विषयाला वाहिलेले कविता संग्रहसुद्धा आहेत. तर ते वाचून तुम्हाला कळेल की याच्यापेक्षा वेगळं काय मी लिहितो आहे का, याच्यापेक्षा वेगळं मला काय सांगता येतं आहे का. किंवा कुठलाही विषय असेल, उन्हाळा, महाराष्ट्र माझा, वाटेल ते, पण ते सगळं आधीचं बघून मग मी जर माझी कविता लिहिली आणि जर मी पाठवली तर मला वाटतं की थोडंसं आपल्याला फरक पडू शकतो. ते काळजी घ्यायला पाहिजे. वाचनाच्या बाबतीत आता मी काय फार तुम्हाला सांगायला नको, वाचन फार कमी होत चाललं आहे. आपण त्या मोबाईल नावाच्या त्या बॉक्समध्ये इतके गुरफटून गेलेलो आहोत. तर त्यातून तो थोडासा असं नाही, जसं आपण काही आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ बाजूला काढतो ना, तसा वाचनासाठी वेळ कंपल्सरी काढून बसायला पाहिजे. कलावंत जर तुम्ही असाल तर, जर तुम्ही स्वतःला कवी म्हणत असाल, स्वतःला लेखक म्हणत असाल, तर वाचनासाठीचा हा वेळ काढायलाच पाहिजे. तिकडे ऑप्शन नाही. आणि 24 तासामध्ये आपण 1 तास काढत नाही वाचनासाठी असं मानणारा मला तर ते काय योग्य वाटत नाही. त्यामुळं आपला जो प्रांत आहे, माझा कविता लेखन आहे, तर मला निदान 2-4 कविता सकाळी किंवा कोणाच्या नवीन वाचल्याशिवाय मला ते चैन पडत नाही. किंवा मी वाचत असतो, बोलत असतो, लिहित असतो. आणि त्यातून काय होतं की कविता दुसऱ्याची वाचताना आपल्या कवितेला नकळत पैलू पडत जातात. आणि त्यासाठी तर वाचन खूप गरजेचं आहे असंही मला वाटतं. तर या सगळ्या गोष्टींचा आपण थोडासा विचार करावा.
मी काही तुम्हाला उपदेश करण्याच्या दृष्टीनं बोलत नाही, पण आम्ही ज्यावेळेला उमेदीच्या काळामध्ये काही काम करत होतो, कविता लिहित होतो किंवा कविता ऐकत होतो, तर असंख्य वेळेला फक्त कविता जाऊन ऐकलेल्या आहेत. यांच्या पायापाशी बसून आम्ही कविता ऐकलेल्या आहेत. म्हणजे हे कसे सादर करतात, कसं बोलतात, कागद हातामध्ये घेत नाहीत, त्यांना कागद घ्यावा लागत नाहीत. स्वतःचीच कविता नाही तर सगळ्या इतर कवींच्या कविता ते तासनतास पाठ कशा काय म्हणू शकतात, हे सगळं आम्ही तेव्हा पाहिलेलं आहे. आणि त्याचा जो संस्कार आहे ना, नकळत कुठेतरी आमच्यावर झाला, त्याचा फायदा झालेला आहे. आणि या सगळ्यांचं ऋण आहे आमच्यावर. आणि आम्हाला भाग्य वाटतं आमचं असं की ही सगळी मंडळी आम्हाला अशी लाईव्ह ऐकता आली, पाहता आली, समोर बसून ऐकण्याचा. पाडगावकर समोर कविता म्हणत आहेत आणि आम्ही त्यांच्या पायाचे बसलो आहे, किंवा सुर्वे म्हणत आहेत, शांताबाई म्हणतात, ही सगळी मंडळी अशी कविता सादर करत असताना त्यांच्यासमोर, किंवा ग्रेस सर आहेत, त्यांच्यासमोर जाऊन बसलो, त्यांच्या कविता ऐकल्या, त्यांचं बोलणं ऐकलं. ह्या सगळ्यांचे संस्कार आपल्यावर होत असतात. मग त्या काळामध्ये आपल्या आजूबाजूला लिहिणारी जी मंडळी आहेत, साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत, तर त्यांच्याशी आपण घरोबा करणं, त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं वाचन, त्यांचं मनन, आणि मग त्यांच्याशी आपला संवाद कसा वाढत जाईल आणि आपली मग ती कविता त्यातून कशी आकारा येईल, असा जर आपण विचार केला तर ते फार छान होईल. पुढच्या वेळेला आत्ता 176 आहेत, तर ते अजून 576 झाले तर मला आनंद होईल. म्हणजे मला त्याच्यासाठी वेळ द्यायला काहीच अडचण नाही, कारण मला त्यातून अनेक गोष्टी नवीन मिळत गेल्या. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही असं म्हणतो की एखादी कविता वाचल्यानंतर अशी कविता आपण लिहायला नको, एवढं जरी कळलं तरी खूप झालं, असंही आम्हाला वाटतं बऱ्याच वेळेला. अर्थात या तुमच्या कविता वाचताना तसं वाटलं नाही. खूप छान आणि प्रामाणिक प्रयत्न तुमच्या सर्वांचे आहेत. हिंदी आणि इंग्रजीमध्ये सुंदर कविता होती, पण थोडंसं ती अशी लांबल्यासारखी झाली होती. आणि अर्थात ते का त्याला ते पारितोषिक दिलं किंवा दिलं नाही याच्यावर मी आता बोलणार नाही, आपण नावं नंतर जाहीर करणार आहोतच. तर त्यांची नावं बघितल्यानंतर या सगळ्या प्रोसेसमधून तुम्ही जाल, स्वतःला जसं जास्त सिद्ध करण्याची शक्ती आपल्याला मिळत जावो, उत्तम कविता तुमच्या हातून लिहिली जावो असं मला वाटतं. आणि येत्या काळामध्ये कवितेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये तुमच्या सर्वांची नावं अशी ठळक अक्षरात मला समोर दिसत राहतील, असं काम तुमच्याकडून झालं तर मला आनंद होईल. मग पुढे मला कधीतरी सांगता येईल, हा जो कवी आत्ता लिहितो आहे ना, एकेकाळी मी त्याच्या कवितेचं परीक्षण केलेलं होतं आणि तो माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे. ती संधी तुम्ही मला नक्की द्यायला पाहिजे. मी परत एकदा तन्वीशता टॅबलेट्स आणि अगदी वैयक्तिकपणे डॉक्टर मेधा यांचं मनस्वी कौतुक करतो, त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा प्रकारची स्पर्धा घेतली. अशा प्रकारच्या स्पर्धा पुढेही चालू राहू देत. आणि आमच्याकडून, माझ्याकडून, सरांच्याकडून जितकी काही मदत किंवा सहकार्य तुम्हाला अपेक्षित आहे, आम्ही तर आता तुमचेच आहोत. त्यामुळे मग तुम्ही 24/7 जसं म्हणतात तसं ते आम्ही तुमच्याबरोबर आहोत, एवढी तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्या पुढच्या सगळ्या लेखनासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सतीशजी. तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन आपल्या स्पर्धकांना केलं की मला खात्री आहे की बक्षीस मिळो ना मिळो, ते कायम अशा पुढच्या स्पर्धात भाग घेत राहतील. आणि जेव्हा जेव्हा आम्ही कविता स्पर्धा घेऊ तेव्हा असाच तुम्हाला आम्ही त्रास देणार, आणि तो तुमच्यासाठी त्रास नाही आहे हे मला माहिती आहे, आता तुम्ही सांगितलं आहे दोघांनी. तर त्यामुळे ही स्पर्धा घ्यायचं जेव्हा मी ठरवलं आणि मी दोघांना फोन केला तेव्हा दोघांनीही सांगितलं की तन्वी हर्बल्स हे वेगवेगळे छान उपक्रम करतं, ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही नक्की ह्याचं परीक्षण करू. तर त्यावेळेला मी सतीशजींना म्हटलं सुद्धा की तुमचं मानधन काय द्यायचं, तर ते म्हणाले मी सांगू का की खूप ठिकाणी प्रवेशिका फी घेतली जाते, 100 रुपये 200 रुपये. तुम्ही किती फी घेतली? म्हटलं आम्ही काही घेत नाही फी, आम्ही फक्त त्यांनी स्पर्धेत एंट्री करावी एवढीच आमची इच्छा असते की तुम्ही लिहितं व्हा. तुम्ही जेवढं लिहाल, जेवढं तुम्ही व्यक्त व्हाल, तेवढा तुमचा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्पर्धेत भाग घेतलात, इथेच तुम्ही जिंकलेले आहात, हेच तुमचं बक्षीस आहे. आणि प्रत्येकाला पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट हे तर मिळालेलंच आहे, त्यामुळे ते तुमच्याजवळ कायम असेल, एक तन्वी हर्बल्सची, तन्वीशता टॅबलेटची स्पर्धेची आठवण म्हणून. आता आपण आजचे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख परीक्षक अशोक बागवे सर यांना आपण विनंती करणार आहोत त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. बागवे सर, माझं तन्वीचं आभाळ हे जे शुभाताई चिटणीस यांनी पुस्तक लिहिलं, डॉक्टर शुभा चिटणीस यांनी, त्याबरोबर चिटणीस सरांचं पण एक अद्वैत म्हणून पुस्तक होतं, त्याचं प्रकाशन होतं. तेव्हा बागवे सर तिथे होते स्टेजवर प्रमुख पाहुणे म्हणून. आणि त्यावेळेला बागवे सरांचं जे भाषण होतं, हशा टाळ्या, जिभेवरची सरस्वती आजही माझ्या लक्षात आहे. आणि खरा कवी काय असतो
हे मला त्या दिवशी कळलं आणि मी त्यांची फॅन झाले आणि मी तेव्हाच ठरवलं की बागवे सरांना आपल्या तन्वीच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला नक्की बोलवायचं. आणि आता तर असा पायंडा पडलेला आहे की कुठलाही प्रकाशन समारंभ कवितेचा असू दे, बागवे सर असल्याशिवाय तो होतच नाही. कारण जसं आपण म्हणतो ना की योग्य व्यक्ती लाभली की त्या कार्यक्रमाची शान वाढते, तसं आहे की त्यांचं जे वक्तृत्व आहे त्या कवितेचा अभ्यास करून ते बोलतात की ज्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्याच्या पुस्तकाचा इतका सुंदर अभ्यास ते करतात आणि मग त्याच्यावर ते त्यांची टिप्पणी करतात. त्यात टीका कमी असते आणि त्यांनी लिहिलेल्याचं सार ते आपल्यापर्यंत पोचवत असतात. त्यामुळे असा हा चतुरस्त्र, आपण जसं मगाशी मी म्हटलं की त्याप्रमाणे चैतन्य रवी असं मी त्यांना उपमा दिलेली आहे. तर हे आमचे ठाण्याचे चैतन्य रवी असेच जगभर तळपत राहोत. त्यांच्या काव्याची भुरळ आणि संजीवनी अशीच लोकांना मंत्रमुग्ध करो आणि त्यातनं नवीन नवीन कवी निर्माण होत, कारण त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे. कारण ते रवी आहेत स्वतः, चैतन्य रवी कवी. त्यामुळे असेच नवीन आज तुम्हाला जे मार्गदर्शन करणार आहेत ते शब्द आणि शब्द जपून ठेवा. कारण जसं मोगरा फुलला इथपासून आपल्याकडे तुकारामांपासून ज्ञानेश्वरांपासून आलेली परंपरा आज बागवे सर पुढे नेत आहेत. एवढं मोठं स्थान त्यांचं या क्षेत्रातलं आहे आणि ते जपण्यासाठी तुमची परंपरा त्याच्याबरोबर पाहिजे. तुम्हाला जमलं तर ह्या दोघांनाही तुम्ही वैयक्तिक भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर त्यासाठी मी बागवे सरांना त्यांचं मनोगत आणि तुमच्या सगळ्यांसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती करते. नमस्कार मंडळी, सर्व रसिकगणांना आणि कविवरांना तन्वी शता काव्य स्पर्धेच्या निमित्ताने आम्हा तिघांकडून तुम्हाला तुमचं अभिनंदन आम्ही करतो. स्पर्धेत भाग घेतलं हीच मुळात फार सुंदर गोष्ट आहे. खरं बक्षीस मिळणं न मिळणं या गोष्टी काळ, अवकाश आणि वस्तुजात या 3 गोष्टींवर अवलंबून आहे. आपण कुठल्या काळात लिहिले, कधी लिहिले, कोणती निवड केले, त्यामुळे स्पर्धेमध्ये आपला दर्जा ठरत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे अगदी आमच्या डॉक्टर मेधा मेंदळे आणि सतीश सोळांकुरकर आणि मी आमच्यातर्फे ज्यांना बक्षिसं मिळाली, पारितोषिकं मिळाली, नंबर मिळाले, त्यांचं तर अभिनंदन मी करतोच. पण ज्यांना नाही मिळाली ते पण तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यांचंही अभिनंदन आम्हाला करायला पाहिजे. कारण मी नेहमी माझ्या मुलांनासुद्धा वर्गात सांगतो की पी.टी. उषा पहिली काय येते, तर कोणीतरी दुसरं तिसरं येतो म्हणून. धावण्याची स्पर्धा एकाची घेता येत नाही. त्यामुळे काव्य स्पर्धेमध्ये अनेक कवी असल्याशिवाय त्या स्पर्धेचा दर्जा ठरत नाही. आणि स्पर्धेत भाग घेणं हे खूप चांगलं आहे. म्हणजे आपल्याला आपण कळायला लागतो. परीक्षक कोण आहेत, मग त्यांनी काय केलं यापेक्षा स्पर्धा आणि आमच्या वेळी एवढ्या स्पर्धा नव्हत्या. म्हणजे आपापसात असतील, पण आमच्या स्पर्धा नव्हत्या की काव्य स्पर्धा. आणि मी आता तुमच्याशी बोलतोय ना, संवाद करतोय. कुठलाही उपदेश वगैरे, उपदेशाचा अमृत वगैरे पाचायला आपण काय आलेलो नाहोत. तुम्ही कवी आहात, आम्ही कवी आहोत. आपण कविकुल आहे आणि कविकुलामध्ये अशीच निभ्रांत अवस्था असली पाहिजे. एकमेकांच्या कवितेची प्रशंसा करणं आणि मनमुक्त बोलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला काय वाटतं की असे बरेच जण मला विचारतात कविता म्हणजे काय. आता कविता म्हणजे काय हे एवढं सोपं नाही आहे. माझं साधं म्हणणं आहे, काही जण म्हणतात की कविता हा आत्मशोध असतो. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणतो की नुसतं आत्मशोध नाही, तर ते आत्मउत्खनन असतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणतो की ती आत्मशुद्धी असते. स्वतःला स्वतः शुद्ध करण्याचं तुम्हाला जर कुठलं एक रसायन हवं असेल तर त्याला कविता असं म्हणतात. आणि कवितेमध्ये जेवढं खरं आपण लिहितो ना, त्यावेळी कुठल्याही दुसऱ्या वाङ्मय प्रकारात लिहित नाही. आणि म्हणून कवितेचा छंद असू शकतो, पण तो सुरुवातीची गोष्ट आहे की बालक ज्यावेळी बालक बोबडा बोली, चाले वाकुडा विचुकी पाऊली, ते चोज करुनी माऊली रिझवी जेवी, असं ज्ञानेश्वर माऊलींनी 9व्या अध्यायात 6व्या ओळीत सांगितलेलं आहे. की लहानपणी म्हणजे एखाद्या आपण ज्यावेळी सुरुवात करतो कविता लिहायला, त्यावेळी आपले मास्तर आपले कौतुक करतात,
आई वडील करतात, आजूबाजूचे मित्र करतात, ह्याचा अर्थ आपण कवी झालो असं नसतं. ते एक प्रोत्साहन असतं जे आम्हाला पण मिळालेलं आहे. पण लहानपणीची अवस्था अशी असते या ओवीप्रमाणे की बोबडा बालक बोलतो, वाकडा विचकून चालतो, तरी चोज करून माऊली, म्हणजे आई त्याचं कौतुकच करते. तसंही मोठी माणसं आपली कौतुक करतात. पण आपण आपल्या जेवढी आत्मशुद्धी करतो त्यावेळी फार महत्त्वाची गोष्ट होते, ते म्हणजे आपली आपल्याला जाणीव होते. माझं साधं म्हणणं आहे, स्वतःचा आरसा होणं म्हणजे कविता लिहिणं आहे. आपण जसं आरशामध्ये स्वच्छ दिसतो तसं कवितेमध्ये आपला संपूर्ण हृदयाचा सल. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, 4 वेद आहेत कवितेचे. एक वेदना, त्यात उत्पन्न झालेली संवेदना, मग संवेदनाचं रूपांतर भावना आणि थोडीशी कल्पना. या 4 गोष्टी एकत्र आल्या ना की तुम्ही लिहिता. आणि त्यामुळे कुठेही व्याख्येची गरज नाही पडत. म्हणजे विद्यापीठात जे शिकवतात ना, स्पॉन्टेनियस सोलफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, कोण म्हणाला? वर्ड्सवर्थ म्हणाला. तुम्हाला काय समजलं? काहीच समजलं नाही. कळली गोष्ट. खरं म्हणजे नंतर कोलरिज म्हणतो द बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर वगैरे सगळं विसरून जा. तुकाराम महाराज आपल्या इकडे म्हणतात, ती कवितेचीच व्याख्या आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता ये परी आवरे ना. जे आतमध्ये राहत नाही. आणि हे तर आपली आजी म्हणायची. आई, तुम्हा प्रत्येकाची आई म्हणाली असेल बघा, पोटात राहत नाही तेव्हा ओटात येतं. ही कवितेची अतिशय सोपी व्याख्या आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जेव्हा आपल्याला राहवत नाही आणि आपण ते व्यक्त होतो, मी नेहमी सांगतो, जो व्यक्त होतो त्याला व्यक्ती म्हणतात आणि जो सौंदर्यपूर्णरित्या व्यक्त होतो त्याला अभिव्यक्ती म्हणतात. आणि हे अभिव्यक्ती वगैरे मोठे शब्द सोडून द्या. मला शांताबाई शेळके शिकवायला होत्या मराठी कॉलेजमध्ये. त्याने एवढं सोपं सांगितलं आहे, म्हणून सोपं सांगणं हा माझा धर्म मी समजतो. की बाई असं म्हणाल्या, कवितेमध्ये 2 गोष्टी असतात, काय सांगायचं आहे आणि कसं सांगायचं. काय सांगायचं आहे हा आशय झाला, कसं सांगायचं ही अभिव्यक्ती. किती सोपं आहे बघा. काय सांगायचं आणि कसं सांगायचं आहे. आणि हे ज्यावेळी तुम्हाला कळतं ना, आणि मी मोठ्या सगळ्या कवींना तुमच्यासारखे एक सांगतो, ज्याला कवितेचा शेवट समजतो ना त्याला कवी म्हणतात. नाही तर काय होतं, आपण भाराभर लिहित जातो आणि कुठे थांबायचं हेच माहिती नसतं. तर कवितेचं स्टेशन आधी कळलं पाहिजे. हां, की कुठे जायचं आहे आपल्याला. आणि ती सगळी ग्रुपमध्ये कोणीही शिकवत नाही. लक्षात घ्या, स्वतःचं शिक्षण. हे कवितेचे वर्ग आहेत का कुठे? किंवा ते छंदबिंद शिकवतात ना शाळा, ते सोडून द्या. छंद रक्तात असावा लागतो, शिकवून येत नाही. आणि त्यामुळे कविता शिकवण्याचं कॉलेज नाही, विद्यापीठ नाही, काही नाही. मग कोण? आपणच आपले गुरु आणि आपणच आपले शिष्य. आणि हे असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून नेहमी ना मला समर्थ रामदासांची ओवी फार पटते. इतकी सुंदर ओवी लिहिले त्यांनी की सुचैल ते सांगावे, दिसैल ते द्यावे, दिसैल ते दावावे, सुचैल ते सांगावे, सुगंधित ते आदरावे, बकुळवा प्राजक्त. आता ह्या चरणामध्ये तुम्हाला कवितेची व्याख्या मिळेल बघा. सुगंधित ते हुंगावे नाही म्हटलंय, सुगंधित ते आदरावे. ते सुगंध आहे त्याचा आदर करायला शिकला पाहिजे. आणि म्हणून जे दिसत नाही ना इतरांना ते कवीला दिसत असतं. मी नेहमी असं म्हणतो, पोएट्री इज नॉट फिजिक्स, इट्स अ केमिस्ट्री. ही जी केमिस्ट्री आहे, हे रसायन आहे, ते तुमच्यामध्ये असतं. म्हणजे ते दिसत नाही ते तुम्हाला दिसायला पाहिजे. पुन्हा ज्ञानेश्वर आठवतात मला. माऊलींचा माझ्या वरदस्त असल्यासारखंच आहे की त्यांची एक ओवी आहे, जे दिठीही न पविजे ते दिठी विण देखिजे. जे तुमच्या चर्मदृष्टीला दिसत नाही ते डोळ्याशिवाय पाहण्याचं रसायन म्हणजे कविता. आणि त्यामुळे जे इतरांना दिसत नाही ते तुम्हाला दिसतात, म्हणून तर तुम्ही कवी आहात. तुम्ही कवी आहात. दुसरे कवी उलटा करा, वीक आहात. सगळे वीक असतात. कवी हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे म्हणून पुढचीच ओवीच सांगतात ज्ञानेश्वर. लक्षात घ्या,
16 वर्षाचं बहुल गोसावी असलेलं ते ज्ञानयोगी, आणि ते आपल्याला सांगते काय माहीत आहे, तेने कारणे मी बोले न बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. आता ह्या दुसऱ्या चरणामध्ये व्याख्या आहे कवितेची, की जसं ते म्हणतात की तेने कारणे बोली न बोली अरूपाचे रूप दावी. जे अरूप आहे, जे दिसत नाही, जे तर्काच्या पलीकडे आहे. दोन गोष्टी जगात चालतात, एक तर्क तार्किक गोष्ट, दुसरी अतार्किक गोष्ट. पण कवितेमध्ये तर्कातीत म्हणजे तर्काच्या पलीकडचं सांगितलेलं असतं. आणि म्हणून माऊली असं म्हणतात की बोली अरूपाचे रूप दावीनं अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. म्हणजे सुगंध कुठून येतो हे अजून विज्ञानाला पण कळलं नाही, पण कवीला कळलं. आमच्या शांताबाई काय म्हणायच्या माहीत आहे, फुलामध्ये सुगंध नसतोच म्हणाले. हां, ते म्हणाले किती LSTS घ्या, दुर्बिणीखाली बघा, तुम्हाला अजिबात सापडणार नाही. फुलांच्या पेशी कळतील. हां, फुलाचा सुगंध मुळात मातीचा गंध आहे म्हणतात. मुळापासून तो मातीचा गंध फुलामध्ये येतो, हे ज्याला कळतं तो कवी. नाही तर फुलामध्ये येतं. त्यामुळे बरेचसे कवी गालावर गुलाब आहे गुलाब आहे, झालं ना, आता खूप झाले बाबा गुलाब. नाही का, वेगळं काहीतरी असलं पाहिजे की नाही. आणि वेगळेपणा हा कवितेचा फार मोठा गुण आहे, लक्षात ठेवा. हे सगळे मोठे कवी जे आपण म्हणतो ना, बापट पाडगावकर, करंदीकर, कुसुमाग्रज, केशवसूत म्हणा, भारतामे, हे काम त्यांची नावं का लक्षात राहिली माहीत आहे, ते एक दुसऱ्यापेक्षा वेगळं लिहायचे. एकासारखे एक लिहिलं म्हणजे ते झालं, ते गझलमध्ये असतं तसं एक मतला देतात, लिहा आता पुढचं सगळं. असं नाही, असं नाही. कविता ही कवीची खाजगी मालमत्ता असते. इट्स अ लव्ह अफेअर बिटवीन वर्ड्स अँड दॅट पोएट. हे जे लव्ह अफेअर जसं असतं ना, म्हणजे जेव्हा कवी एकांतात असतो, पुन्हा लक्षात घ्या, शब्दांकडे नीट बघा. एकटेपणा वेगळा आणि एकांतपणा. एकटेपणामध्ये दुःख असते, एकांत सुख असतं. जिथे एकाचाही अंत होतो, जो स्वतःचीच स्वतः बोलत असतो, त्याला एकांत म्हणतात. आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळी कविता लिहिता, हे सगळं लिहून ठेवलं आहे हो, आपण वाचत नाही. केशवसूत वाचा, तिथे लिहिलं आहे, हर्ष खेदते मावळले, आसू निमाले, अश्रू पळाले, कंटकशल्ये बोथटली, मखमालीची लव बठली, काही न दिसे दृष्टीला, प्रकाश गेला, तिमिर हरपला, काय म्हणावे या स्थितीला, झपूर जागडे झपूर जा. आता ही जी झपूरजा अवस्था आहे ना, हे स्वतःला यावी लागते. ग्रुपमध्ये येत नाही. ग्रुपमध्ये एकलव्य असलेले अंगठे येतात. पण आपण आपला शोध घेणं, आपल्या म्हणून मी मॅडमना पण सांगितलं, डॉक्टर आमच्या मेधा मेंदळे मॅडम यांना, की विषय देऊ नका, कारण विषयावर कविता नसते, कविता आशयावर असते. विषय बाहेरून आत येतो आणि कविता आतून बाहेर जाते, हे लक्षात ठेवायचं. तो तुमचा श्वास आहे. श्वास बाहेर मिळतो का? खरेदी करता येतो? एक 10 रुपयाचा श्वास द्या मला. तसं ते आपोआप होतं ना, ते आपापता होणं हेच तर महत्त्वाचं असतं. आणि हे कवितेचं मर्म आहे, हे आपण शिकतो. त्यामुळे कोणी आपलं गुरु, कवितेमध्ये कोणाचं कोणी गुरु नसतो, हे आधी आपण सगळे लघु असतात, गुरु कोणी नसतो. त्यामुळे आपणच आपल्याला शिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपणच विद्यार्थी, आपणच शाळा, आपणच शिक्षक, आपलंच विद्यापीठ, याला कविता म्हणतात. त्यामुळे ह्या सगळ्या कविता मी ऐकल्या ना, मला आईवरच्या कविता, कुठली आईवरची कविता हेलावूनच जाते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आहे की तुम्ही लिहिल्यात, पण ते आतून आलं पाहिजे. मला नेहमी ना गदिमांची कविता आठवते. एका सिनेमामध्ये होती, एक लहान मुलगा आहे, त्याची आई वारले, त्याला माहिती नाही. हां, आता हा विषय काय का नाही आला आपल्या कवितेमध्ये, की आई नसताना काय मनाची स्थिती असते, ही सुद्धा आईवरचीच कविता आहे. आई असलीच पाहिजे असं काही नाही आहे. तर तो मुलगा काय म्हणतो आहे त्या मित्राला, एक पहिलीत दुसरीत गेल्यावर, की तो म्हणतो, कशी होती रे माझी आई, असं त्याला विचारतो, कशी होती रे माझी आई.
आणि तो विचारतो त्यावेळी त्या मित्राच्या डोळ्यातनं पाणी घळघळ निरागस, हा निरागसपणा आहे ना कविता लिहिताना असला पाहिजे, लक्षात ठेवा. नाही तर पूजा करताना जर कोण असं म्हणाला नळाला पाणी आलं जा जरा भर, की तो पूजा करत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ते खाजगी एकाकीपण एकांत जो असतो त्या एकांतामध्ये स्वतःला समजून घेणं याला कविता म्हणतात. आणि म्हणून म्हटलं मी तुमच्याशी संवाद करतो. तर अशा चर्चा ग्रुपमध्ये काय करायला हरकत आहे? ग्रुपमध्ये नुसत्या कविता असतात, चर्चा व्हायला पाहिजेत जुन्या कवींबद्दल, तुम्ही लिहिलेल्या कवितांबद्दल. आणि मग अशा स्पर्धेमध्ये ज्यावेळी तुम्ही भाग घ्याल ना त्यावेळी तुमची ताकद दिसेल, त्यावेळी काय असते ती. ते पहिला नंबर मिळाला म्हणजे तो ग्रेट झाला असं नव्हे, आणि ज्याला मिळाला नाही तो कमी दर्जाचा आहे असंही नव्हे. आमच्या वेळी मला पण कधी कधी नाही दिला, नंबर नाही मिळाला, पण मी मग पेटून उठायचो, का नाही मिळाला, आता मला मिळायलाच पाहिजे. म्हणजे स्वतःची जिद्द निर्माण करणं हे कवितेचं काम आहे, कर्म आहे. त्यामुळे वाचन तर हवंच, पण वेगळं लिहिण्याची दृष्टी हवी. लक्षात घ्या, दृष्टी वेगळी आणि नजर वेगळी. नजरेला चष्मा लागतो, दृष्टीला चष्मा लागत नाही. त्यामुळे दृष्टी ही स्वच्छच असली पाहिजे. आणि म्हणून आपण ज्यावेळी कविता वाचायला जातो ना तर मग ज्या असा रंगमंचावरनं किंवा व्यासपीठावरनं बघत असतो ज्यांचा नंबर येत नाही ते आपले खाली उचलून आपलीच कविता वाचत बसतात, कधी नंबर येईल, कधी नंबर येईल. अरे दुसऱ्यांचंही ऐकूया आपण, त्या कवितांचा आस्वाद घेऊया. स्वाद वेगळा आणि आस्वाद वेगळा. पुन्हा लक्षात घ्या, शब्दाकडे आपण नीट पाहिलं पाहिजे, अगदी प्रेमळ नजरेनं पाहिलं पाहिजे. कवितेमधले पण शब्द कधी कधी खानावळीत आलेल्या लोकांप्रमाणे असतात. एखादा नको असतो तो शब्द बाजूला ढकलतो, चल इथे नको येऊच, पण ते आपल्याला दिसत नाही. ते आपल्याला दिसणं त्याला दृष्टी म्हणतात. आणि म्हणून ही दृष्टी ज्यावेळी स्वतःकडे बघण्याची येईल ना त्यावेळी आपण कवी होऊ. आणि म्हणून मी शेवटचं वाक्य सांगतो की छंद असणं वाईट नव्हे, पण छंदाचं रूपांतर ध्यासात झालं पाहिजे, ध्यासाचं रूपांतर निष्ठेत झालं पाहिजे. आणि निष्ठेचं रूपांतर ज्यावेळी व्रतामध्ये होतं त्यावेळी कवितेसारखं आपण लिहू लागतो. लक्षात घ्या, ही स्वयंपरीक्षा जी आहे हे स्वयंवरच आहे, स्वतःला वरणच आहे. स्वयंवर याचा अर्थ काय? स्वतःला वरणे. तर हे ज्यावेळी आपण स्वतःवर प्रेम करायला लागू ना, लक्षात घ्या, आपण फार याच्यावर प्रेम आहे माझं, त्याच्यावर प्रेम आहे, स्वतःवर पण करूया ना. आपण स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे स्वतःचा आस्वाद स्वतः घेणं. माऊलीने काय सांगितले, आता सर्वात म्हणजे पहिली जी ओळ आहे, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. हे स्वसंवेद्य शब्द आपण विसरलेलो आहोत. स्वतःचा आस्वाद जो घेतो त्याला ईश्वर म्हणतात. स्वसंवेद्या हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तर आपण पुढच्या वेळी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा, पण शिक्षक आहे माझ्यामधला आणि तो सोप्या रीतीने सांगत असतो की बालकाला तुम्हाला माहिती आहे, एक शेवटचं उदाहरण देतो की बालक जोपर्यंत त्याला चालता येत नाही तोपर्यंत आईचं बोट पकडतो, पण एकदा चालायला यायला लागलं की तो सगळी झटकून टाकतो आणि एकटाच धावत जातो. पुढे खाई आहे की राई आहे हे ज्याला कळत नाही ना त्याचं बालकासारखी निरागस अवस्था होते लिहिताना. आणि हे कवीचं मर्म आहे. धन्यवाद. बागवे सर, तुमचं भाषण ऐकणं म्हणजे खरोखर शब्दांचा पाऊस, आणि तो सुद्धा साधासुद्धा नाही तर मृदगंध, तो आमच्यापर्यंत पोचतो. कारण तुमच्या हृदयातली कविता ही आमच्या हृदयापर्यंत पोचते. आणि खरं तर बागवे सरांनी एखादी कविता म्हणावी अशी माझी इच्छा आहे. सर जर एखादी म्हणाल का? मेधाताईंच्या आग्रहाखातर आणि तुम्हा सर्व रसिकांसाठी एक कविता म्हणतो. कवितेचं नाव आहे शब्द. शब्द का? कारण अशी गंमत आहे की शब्द हा अवकाशाचा गुण आहे. तो अवकाशाचा गुण कधीतरी तुमच्या भाग्याने ओंजळीत येतो आणि तिथं जर तुम्ही त्याला बसवलं नाही तुमच्या कवितेत तर तो निघून जातो. आणि त्यामुळे गगनश्वास आहे तो, तसा विजनवास पण आहे. म्हणजे जर तुमच्या पदरात आला नाही शब्द तर तुम्हाला विजनवास होतो. तर अशी ही कल्पना आहे.
आणि ती कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. शब्द शब्द गगन श्वास आहे, शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे. शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे, शब्द सहनिवास कधी, शब्द विजनवास आहे. शब्द सहनिवास कधी, शब्द विजनवास आहे. शब्द चांदण्यात ओला, शब्द पाणलोट झाला. शब्द चांदण्यात ओला, किती इतका सुंदर असतो शब्द आणि कधी असा पाणलोटासारखा येतो. तर शब्द चांदण्यात ओला, शब्द पाणलोट झाला, शब्द वादळात नवल, शब्द वादळात अनल प्रलय पदन्यास आहे. शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे. शब्द रूप शब्द गंध, शब्द रूप शब्द गंध, शब्द तरल आसमंत, शब्द तृषा शब्दाची, शब्द तृषा शब्दांची, शब्द मुकुल आस आहे. शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे, शब्द सहनिवास कधी, शब्द विजनवास आहे. शब्द जीव प्राण माझे, शब्द जीव प्राण माझे, शब्द चैत्य भान माझे. शब्द जीव प्राण माझे, शब्द चैत्य भान माझे, शब्द अक्षरात नवल, शब्द अक्षरात नवल, अजरामर भास आहे, अजरामर भास आहे. शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे, शब्द सहनिवास कधी, शब्द विजनवास आहे. क्या बात, सुंदर. बागवे सर, आम्हाला शब्दात गुंतून टाकलं तुम्ही. इतकं गुंतवलं की तो जे वेगवेगळे भास शब्द आले त्याच्यामध्ये, त्यातनं आम्हाला हा सगळा कार्यक्रमच एक भास करून टाकला. इतकं तर सुंदर रंगवून टाकली कविता, फार छान. आणि असंच जेव्हा आपण त्या एखाद्या कवितेमध्ये शिरतो आणि तुम्ही जसं म्हणालात की एकांत, तो एकांत त्या कवितेतनं आपल्याला वाटतो आणि हे त्या कवितेचं श्रेय असतं. आणि खरोखर या कविता स्पर्धेमध्ये तुम्हाला दोन्ही दिग्गज असे जे आपले परीक्षक आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं स्वतःहून की मलासुद्धा कधीतरी बक्षीस मिळालं नव्हतं, पण मी पेटून उठून पुढे अजून छान लिहित गेलो. हेच प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. प्रत्येकजण तुम्ही विजेते आहात आणि आता तो क्षण जवळ आलेला आहे निकाल घोषित करण्याचा. तर हा निकाल घोषणा करण्याची विनंती मी सतीश सरांना करते. तुम्हाला उत्सुकता आहे की रिझल्ट्स आपल्याला काय आहे तो ऐकायचा आहे, तर मी तो तुमच्यासमोर ठेवतो. विशेष उल्लेखनीय अशी 6 बक्षिसं मेधाताईंच्या परवानगीनं आपण देणार आहोत. हे आपण करतो कारण 176 कविता आहेत, तर त्यातल्या काही मंडळींना अजून आपल्याला काही देता येणं शक्य आहे का असाही विचार त्यावर झाला होता. तर त्यांची नावं मी आधी जाहीर करतो आणि मग आपण नंतर प्रोत्साहन आहेत 3 आणि मग प्रथम द्वितीय तृतीय अशी जी बक्षीस आहेत ती आपण जाहीर करणार आहोत. तर विशेष उल्लेखनीयमध्ये पहिला नंबर आहे, म्हणजे नंबर वगैरे नाही आहे पण क्रमानं 1 2 3 असं मी वाचतो. हां, पहिली 6 अशी आहेत. तर त्यातलं पहिलं आहे की गौरवशाली इतिहास महाराष्ट्राचा अशी एक कविता सोनाली कांबळे यांच्यासाठी हे बक्षीस जाहीर होतं आहे. सोनाली कांबळे. त्याच्यानंतर हिंदीमध्ये आपल्याकडे एकूण 6 कविता आलेल्या होत्या. त्यामध्ये मेरी माँ म्हणजे माझी आई असं मराठीत म्हणता येईल. तर मेरी माँ ज्योती धनेश पटेल असं या कवित्रीचं नाव आहे आणि हिंदीमध्ये उत्तम कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर माझी आई अशी एक कविता आहे. मानसी जामसंडेकर यांना हे बक्षीस जातं आहे. अजून एक त्याच नावाची कविता आहे माझी आई नावाची आणि नेहा सिरोडकर यांना हे आपण बक्षीस देणार आहोत. त्यानंतर आई नावाची कविता पुढची आहे आणि कवी आहेत अनुज अविनाश केसरकर, तर त्यांनाही आपण बक्षीस देणार आहोत. आणि अजून एक यातलं 6वं बक्षीस जे आहे ते कधी कुणाला कळते आई अशा प्रकारची एक सुंदर कविता आणि अशोक भालेराव नावाचे कवी आहेत त्यांना ही बक्षीस आपण देणार आहोत. त्यानंतर प्रोत्साहन म्हणून आपण 3 नंबर यामध्ये काढलेले आहेत.
आणि ते 3 नंबर मी तुम्हाला सांगतो. त्यातला पहिलं आहे उन्हाळा नावाची कविता. तर सतीश गंगाधर पाध्ये नावाचे कवी आहेत, त्यांना हे पहिलं प्रोत्साहनचं बक्षीस आपण देत आहोत. महाराष्ट्र माझा या विषयावरची कविता उदय पंडित यांनी लिहिलेली आहे, त्यांच्यासाठी हे बक्षीस जात आहे. आणि जीव झाला पाणी पाणी सो सुरेखा गाजरे असं नाव आहे, तर त्यांनाही हे बक्षीस आपण देतो आहोत. आणि आता प्रथम द्वितीय तृतीय ही त्यातून म्हणजे कसं की ही सगळीच खरं म्हणलं तर कोणाला काय द्यायचं अगदी 19-20 होता, असा अर्धा मार्क इकडे तिकडे होतो. तर त्यातून ही जी काढलेली आहे त्यातलं 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस देवाघरची आई रवींद्र शंकर पाटील यांना आपण देणार आहोत. 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे तन्वीशता टॅबलेटचं आई उगवता सूर्य, डॉक्टर प्रभाकर शेळके हे जालनाचे कवी आहेत, त्यांच्यासाठी आपण देतो आहोत. आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते उन्हाळा डॉक्टर सतीश कानविंदे यांना आपण हे पहिलं बक्षीस देतो आहोत. तर पहिल्यांदा हे सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो. आणि ज्या मंडळींना सर जसे म्हणाले की बक्षिसं मिळालेली नाहीत, पण त्यांच्या कविता बागवे सरांच्या नजरेखालून जाणं हे कोणत्याही बक्षिसापेक्षा कमी नाही असं मला वाटतं. ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि पुढच्या काळामध्ये कुठे जिथं तुम्हाला भेटता येईल तर आपण भेटूया, बोलूया. फोन करता येणं शक्य आहे, एकमेकांशी बोलता येणं शक्य आहे. संवाद व्हायला पाहिजे. संवाद ही आपली खरी जीवनशैली आहे, ती आपण जपूया असं मला वाटतं. परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. आज तुम्हाला प्रत्येकाला हा रिझल्ट ऐकून खूप खूप आनंद झाला असेल, तितकाच आनंद आम्हालाही झाला आहे. कारण आत्ता जेव्हा सरांनी रिझल्ट वाचून दाखवला तेव्हा तो मला कळला. माझ्यापर्यंतही हा रिझल्ट आलेला नव्हता आणि त्यांनी इतकं सुंदर परीक्षण दोघांनी केलं आहे की त्यांचे आभार मानावेत तेवढेच थोडे आहेत. तुमच्या सगळ्यांचेही आभार की तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊन स्वतःला सिद्ध केलं. आणि तुम्ही कवी आहात तेव्हा कवींनी स्वसंवाद साधणं म्हणजे काय हे आत्ता सरांनी आपल्याला सांगितलंच आहे. तर विजेत्यांना ही बक्षिसं आणि ट्रॉफी घरपोच कुरिअरनी पाठवली जाणार आहे. त्यामुळे ही ट्रॉफी तुमच्याबरोबर घेऊन बक्षिसासोबत तुमचा फोटो आम्हाला जरूर पाठवा. आता ह्याच्या पुढची जी स्पर्धा आपण घेतली उखाणे स्पर्धा, त्याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओ आलेत. अगदी आज्यांनी सुद्धा नऊवारी नेसून उखाणे म्हणून फोटो पाठवलेत, व्हिडिओ पाठवलेत. आणि व्हिडिओ उखाण्यांचं लेखन आणि सादरीकरण असं दोन्हीची स्पर्धा आपण घेतली आणि त्यालासुद्धा सुंदर प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा रिझल्ट पुढच्या महिन्यात लागणार आहे. तर आता ह्या महिन्यात या कविता स्पर्धांचा पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये आज कविता साठली गेली. त्यामुळे आज ह्या दोन्ही दिग्गज परीक्षकांचंही मी त्यांचे आभार मानते, त्यांना मनपूर्वक वंदन करते. आणि तुमच्या सगळ्यांकडनं जे तन्वी हर्बल प्रकल्पाला प्रेम मिळतं हे असंच राहू दे आणि तुमचं मनोस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य उत्तम राहू दे ही धन्वंतरी चरणी प्रार्थना. नमस्कार.